आता या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत तुम्हाला. डिवायडेड बाय एबीसीने डिवाइड करून टाकलं. कशाने डिवाइड करून टाकलं? एबीसी. तर एबीसीने जेव्हा तुम्ही डिवाइड करणार, बीसी बीसी कट होईल, एसी एसी कट होईल आणि एबी एबी कट होईल. मग तुम्हाला काय राहिलं? साइन ए अपॉन ए, साइन बी अपॉन बी, साइन सी अपॉन सी. हे प्रपोर्शनल ही पहिली गोष्ट आहे. पण आपल्याला काय दाखवायचंय? इज इक्वल टू 2R दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. सो कन्स्ट्रक्शन करत असताना आता जर अशा एका गोष्टीला डायमीटर अशा ठिकाणी टाकायची की तो जो अँगल आहे तो 90 डिग्री नसला पाहिजे. आता आपल्याला माहित नाही ना कोणता अँगल काय आपण रँडमली घेतलं, तर इथं अज्युम करायचं आहे की अँगल ए इज नॉट राईट अँगल. अँगल ए इज नॉट राईट अँगल. जसं त्यांनी इथे केलेलं आहे. त्यांनी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. टू प्रूव्ह एवढं काय लिहायची गरज नाही. बघा, सम जेव्हा 180 डिग्री असते तर एकच राईट अँगल येतो. एकापेक्षा जास्त राईट अँगल येतात का? ट्रायंगलची सम 180 डिग्री आहे हे माहिती सगळ्याला, पण एकच राईट अँगल असतो. एकपेक्षा जास्त राईट अँगल येऊ शकत नाही. तर कोणता राईट अँगल नाही असा अँगल आपला मानायचं, मानून घेतला. कोणालाही मानून घेतलं. इथे त्यांनी मानलंय, इथे त्यांनी ए ला राईट अँगल मानलाय. कोणाला राईट अँगल मानलं? ए ला. ए इज नॉट राईट अँगल, सॉरी, ए इज नॉट राईट अँगल. तर तुम्ही बी ला पण नॉट राईट अँगल म्हणू शकतात, सी ला पण नॉट राईट अँगल म्हणू शकतात, कशालाही म्हणू शकतात. किंवा तुम्ही फक्त इथं असंही लिहू शकतात, कन्स्ट्रक्शन वरतीच लिहू शकतात या ठिकाणी. प्रूफच्या वरती कन्स्ट्रक्शन करून. आणि काय कन्स्ट्रक्शन केले तुम्ही इकडं? तुम्ही एक डायमीटर काढले एपी नावाची. construct diameter AP, construct diameter AP to the circumcircle of triangle ABC. circumcircle of triangle ABC. क्लिअर आहे? ही गोष्ट तुम्ही केलेली. तर मग आता काय झालं? मग हे गोष्ट असं डायमीटर दाखवल्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला दिसतंय, एक इकडेच दाखवून देतो ना तो. हा, आता मला सांगा, आर्क आहे ना हा, आर्क. हा एक आर्क आणि हा आर्क मध्ये दोन इन्स्क्राइब्ड अँगल, बरोबर आहे. एक हा, दुसरा आहे, बरोबर आहे, राईट. तर एकच आर्क असेल ते इन्स्क्राइब्ड अँगल जे असतात ते काय असतात? सेम असतात. म्हणजे अँगल एबीसी जेवढा असेल तेवढाच अँगल काय असेल? एपीसी असेल. काय असेल? एपीसी. बरोबर आहे. तर आता माझ्या याच्यामध्ये मला साइन बी दिसतंय किंवा साइन ए दिसतंय किंवा साइन सी दिसतंय, बरोबर आहे. आता मी काय घेतोय? इथं साइन बी घेतोय. काय घेतोय? साइन बी. आता तुम्ही समजा ही डायमीटर बी मधून काढली असती. कुठून काढली असती? मग त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही अँगल घेतला असता कोणता तरी. क्लिअर आहे? तुम्ही सी मधून काढली असती, त्याच्या रिस्पेक्ट मध्ये अँगल घेतला असता. आता मी कुठून काढली? ए मधून काढली. म्हणून मी अँगल आता काय केलं? साइन बी घेतोय. काय घेतोय? बरोबर ना? कारण की मी, किंवा तुम्ही याला जॉईन करून दिलं तर मी साइन सी पण घेतलं असतं. आता मी इथं ह्या डायग्राम मध्ये पी आणि सी जॉईन केलेलं आहे. काय हरकत नाही. कोणाला म्हणायचं नाही सर मला असं जॉईन करायला चालेल का? चालेल, इथे नका जॉईन करू. मग मग काय घ्याल तुम्ही? साइन सी घ्याल. काय घ्याल? म्हणून कोणताही एक घ्या, काय फरक पडत नाही. क्लिअर आहे? कोणताही एक घ्या. ठीक आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? काय फरक पडत नाही. साइन बी जेवढं असेल तेवढं साइन पी असेल का? हा या ना? का बी जेवढा अँगल बी जेवढा आहे तेवढाच अँगल पी आहे. म्हणून साइन बी जेवढा असेल तेवढा साइन सी असेल. अरे हा या ना? हा. आता मला सांगा साइन पी काय असेल? साइन पी अपोजिट अपॉन हायपोटेनियस. हा या ना? अपोजिटला कोण आहे? बी आहे ना? आणि हायपोटेनियस कोण आहे? 2R आहे ना? सो हायपोटेनियस आहे 2R आणि अपोजिटला बी आहे, म्हणून काय झालं? बी अपॉन 2R. बी अपॉन 2R. तर मग साइन बी इक्वल टू काय झालं? बी बाय 2R. किंवा असं असंही लिहू शकतो डायरेक्टली, तुम्ही हे सुद्धा लिहू शकतात, बी अपॉन साइन बी काय? 2R. आणि सिमिलरली फ्रॉम 1 and 2 वी गेट हे. किंवा डायरेक्ट असं लिहू शकतो, 1 वरती ते आपल्याला मिळालंय ना, ए अपॉन साइन ए, हे इक्वल आहे, हे वरती ऑलरेडी मिळालंय आपल्याला. ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी ऑलरेडी मिळालेलं आहे.
बरोबर आहे. फक्त आता बी अपॉन साइन बी काय मिळाले 2r, त्याला 2r लिहून टाकलं झालं. हेन्स वी प्रूव्ह द साइन रूल. क्लिअर आहे, राईट. सो पहिले स्टेप काय असेल, गिवन. गिवन मध्ये तुम्ही ट्रायंगल लिहाल, ट्रायंगलच्या या साईड आहेत, या साईडची ही नावं आहेत. बरोबर आहे. टू प्रूव्ह मध्ये काय लिहाल, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन बी इक्वल टू 2r. हे टू प्रूव्ह मध्ये साइन रूल प्रूव्ह करायला सांगितले ना, ते स्टेटमेंट. हा, जेव्हा थेरम्स येतात एक्झाम मध्ये तेव्हा आधी लिहायचं असतं थेरम स्टेटमेंट. काय लिहायचं असतं, त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं थेरम स्टेटमेंट. तर लिहायचं असतं थेरम स्टेटमेंट. जसं की तुम्ही त्या पीडीएफ मध्ये बघाल, त्यांनी दिलंय. नाही, यांनी असं थेरम वगैरे नाही दिलंय. आपल्याला डायरेक्ट त्यांनी असं प्रूव्ह दॅटच्या फॉर्म मध्ये दिलंय. पण आपल्याला माहिती तो थेरम आहे. ठीक आहे, इथे थेरम स्टेटमेंट लिहायची गरज नाही. पण त्यांनी फक्त असं बोललं की, असं म्हटलं की प्रूव्ह द साइन रूल. मग थेरम स्टेटमेंट काय येईल, हेच येईल. हे जे आहे ना, हेच थेरम स्टेटमेंट. क्लिअर आहे, राईट. किंवा टू प्रूव्ह मध्ये सुद्धा तुम्ही असं लिहू शकता. मग त्याच्यानंतर खाली येईल कन्स्ट्रक्शन. काय येईल, कोणत्या सेकंड डायग्राम मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते कन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायचं. क्लिअर आहे. आणि मग त्याच्यानंतर येईल प्रूफ. क्लिअर. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही हे सगळं प्रूव्ह केल्यानंतर खाली येईल हेन्स प्रूव्ह. हेन्स प्रूव्ह व्हॉट, हेन्स प्रूव्ह दिस. क्लिअर आहे, हा या ना. क्लिअर, हा साइन रूल. त्यानंतर जो येतो बघा, ट्रिग्नोमेट्री फंक्शन या चॅप्टर मध्ये अनेक प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आणि प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन पण अनेक असतात आणि थेरम पण येतात. म्हणून याचे वेटेज ऍक्च्युली वाढून गेले. ते या चॅप्टर एवढं वेटेज मला तरी वाटतं एवढं गरजेचं आहे. बरोबर, पण याचं त्यानंतर कोसाइन रूल येतो. आता कोसाइन रूलचे दोन प्रकारचे क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन तर असा येतो, जसं की त्यांनी दिलेला आहे. एक क्वेश्चन येतो, क्वेश्चन नंबर 2 दिलाय, युझिंग साइन रूल प्रूव्ह कोसाइन रूल. हा एक क्वेश्चन येतो. हा तुमच्या बुक मध्ये नाहीये, मी तुम्हाला दाखवेल कसं करायचं. हे तुमच्या बुक मध्ये नाही, ते मला दाखवा. ठीक आहे, हे तुमच्या टार्गेट पीवायक्यू मध्ये दिलेलं आहे, त्याचं सॉल्युशन युझिंग साइन रूल प्रूव्ह कोसाइन रूल. ठीक आहे. पण आता बुक मध्ये दिले क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 जे आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 दिसतात. ते काय कोसाइन रूल आहेत, ते काय, ती ही मेथड आहे. ही मेथड आहे. ठीक आहे, तर मी एक दाखवतो त्यातलं, बाकीचं तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे. तर सुरुवात ए स्क्वेअरने होत, हे प्रूव्ह करायला सांगितलं तुम्हाला. हा, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस, हे जर प्रूव्ह करायला सांगितलं तर हे तुम्ही इथं गिवन काय, इथं गिवन काय नाही, इथं तुम्हाला फक्त कोऑर्डिनेट्स लिहून टाका. गिवन कोऑर्डिनेट पण लिहायची गरज नाही, ते साइड याला म्हणतात ट्रायंगल. हा आहे बस, जास्त काय गिवन मध्ये लिहायची गरज नाहीये. हा टू प्रूव्ह आणि हे प्रूफ इथून चालू होतं. फक्त इथं हे कसं काय आलं सर, तर हे तुम्हाला सगळ्याला काढता येतं. जर इथं आपण, बरोबर आहे. आता मला सांगा, हा, हे जे याला असं नाव दिलं सी डी, तर आता सी डी काय असेल सांगा. तर कॉस ए इक्वल टू काय येईल, सी सॉरी साइन ए इक्वल टू काय येईल, साइन ए इक्वल टू सी डी अपॉन बी येईल. हा या ना, बरोबर आहे. सी डी तुमचा वाय कोऑर्डिनेट आहे ना, तर मग काय होईल, बी साइन ए, म्हणून याचा वाय कोऑर्डिनेट काय झाला, बी साइन. आणि हे तुमचं एक्स कोऑर्डिनेट आहे, तर कॉस ए काय येईल, एडी अपॉन बी. सो एडी काय आला, बी कॉस ए, तिथे बी कॉस ए. तर क्लिअर आहे हे कसं काय मिळालं आपल्याला, राईट. आणि हे पॉइंट तुम्हाला क्लिअर, याला सी कॉमन झिरो मानून घेतलं, कारण की हे डिस्टन्स, ही जी लेंथ आहे सी आहे ना, अँगल सी च्या समोरची बाजू काय असेल, सी असेल. अँगल बी च्या समोरची बाजू जी असेल बी असेल. अँगल ए च्या सोबतची बाजू काय असेल, ए. तर हे काय येईल, सी कॉमन झिरो येईल ऑब्विस. आणि इथं ओरिजिन मानून घेतलं. क्लिअर आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे. किंवा असं म्हणू शकतो आपण ए स्क्वेअर, इथे एल एच एस ए स्क्वेअर आहे. सो ए स्क्वेअर काय, ए स्क्वेअर काय येईल सर, बीसीचा स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला लावला तर काय होईल, डिस्टन्स फॉर्म्युलाने हा डिस्टन्स एक्स टू मायनस एक्स वन चा होल स्क्वेअर. हा, डिस्टन्स फॉर्म्युलाने बीसी मिळेल. बीसी स्क्वेअरला अंडररूट चालला जाईल, बरोबर आहे. बीसी स्क्वेअरला काय अंडररूट
चालत आहे. तर ते अंडर वगैरे लिहित नाही बसायचं. ठीक आहे, एवढं तर एवढं पण डिटेलमध्ये याची गरज नाहीये. क्लिअर आहे. आणि मग इथं काय होईल, 0 - b sin a चा होल स्क्वेअर. क्लिअर आहे. इथं स्क्वेअर केला, c² + b² cos a - 2bc cos a b² + sin² a. आणि या ठिकाणी आता हे याला इथं आणलं, याला इथं ठेवलं. याला इथं आणून काय फायदा झाला, तर b² कॉमन काढल्यानंतर काय येत आहे, cos² a + sin² a काय असतो, 1 असतो. म्हणून त्याला इथं लिहिलं आणि मग तुम्हाला ही गोष्ट मिळून गेली. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. बरोबर ना? हाच तुमचा काय RHS आहे की नाही. मी क्वेश्चन नंबर 5 सांगतोय. बरोबर आहे, मी हा क्वेश्चन नंबर 5 सांगतोय. ठीक आहे. आता युजिंग सेंट्रल रूलला मी सांगेन. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 5 आणि 6 कसं करायचं. क्लिअर आहे. विदाऊट युजिंग म्हणजे असं सांगितलं की युजिंग अनोटेशन किंवा काय लिहिलंय त्यांनी, नोटेशन्स, सॉरी, युजल नोटेशन्स वापरून तुम्हाला काय करायचं, प्रूव्ह करायचं. असं प्रूव्ह करायचं. दोन प्रकारचे क्वेश्चन येतात कोसाइन रूल मध्ये. एक तर क्वेश्चन नंबर 2 आणि एक तर क्वेश्चन नंबर 5 आणि 6 टाइप्स. नाही नाही, ते कसं करायचं दाखवतो ना. एक कोणताही केलं तरी चालेल. जेव्हा तुम्हाला फक्त कोसाइन रूल प्रूव्ह करायला सांगतात ना, तेव्हा मग तिन्ही पण करायचे का, नाही. या तिघांपैकी कोणतंही एक केलं तरी चालेल. राईट, कोणतंही एक करा. तीन दिले, तीन आहेत ना आपल्याकडे कोसाइन रूल, किती आहेत, 3. कोणताही एक करा आणि बाकीच्यांसाठी सिमिलरली लिहून मोकळ करून मोकळ होऊन जा. कोणतंतरी एक करायचं, बाकीच्यांना सिमिलरली द्यायचं. क्लिअर आहे. राईट. हा झाला एक क्वेश्चन. आता मग युजिंग कोसाइन रूल, युजिंग साइन रूल. तर एक कोणता तरी कोसाइन रूल सांगा. a² = b² + c² - 2bc. तो a/sin a, b/sin b, c/sin c = 2r असतो. त्याला आपण मानून घेऊ k. काय मांडणार, k मांडणार. ठीक आहे. ओके. सो आता जर आता याला k मांडलं, तिथं काय येईल. आणि अजून एक गोष्ट जी आहे वरती, ही तुम्ही लिहू शकतात गिवन मध्ये, a + b + c = π. बरोबर आहे. सो इथं काय होईल, k sin² b होईल. बरोबर आहे. k² sin² c मायनस k sin b, k sin c. इथं k ना, k² झाला, कॉस ए. बरोबर आहे. त्यानंतर k² कॉमन काढला, sin² b + sin² c - 2 sin b sin c. ओके. 2 sin a sin b काय असतो,
टू साइन ए साइन बी. सांगा ना. टू पार्ट आहे ना तुमचं. टू साइन ए साइन बी काय असतं? किंवा हा, टू साइन ए कॉस बी काय असतं सांगा. काय असतं? साइन. फायनल ए फिक्स सांगा काहीतरी. सांगा. तुम्हाला अजून पार्ट नाही. टू साइन ए साइन बी काय असतं? कॉस. आणि टू साइन ए कॉस बी. साइन. साइन ए मायनस. तर मी इथं टू साइन सी कॉस ए साइन बी लिहिलं तर काय होईल? टू साइन ए कॉस साइन सी कॉस ए काय होईल? साइन ए प्लस सी प्लस टू ने असेल ना. टू साइन ए मायनस साइन बी बरोबर आहे. हा आहे ना. ए प्लस सी काय असेल? पाय मायनस बी असेल. हा आहे ना. ए प्लस सी काय असेल? पाय मायनस बी असेल. आणि साइन पाय मायनस बी काय असेल? साइन बी असेल ना. साइन बी असेल ना. तर हा काय झाला? डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकूयात. साइन बी आणि हा साइन बी काय होईल? साइन स्क्वेअर बी बरोबर आहे. इथं मायनस साइन. मग काय राहिलं?
टार्गेट काढायचं. अच्छा. ओके. ते काय करतायत, ते फक्त हाफ पार्ट घेत आहेत, असं करतात. की असं नाही होणार ते, कारण की इथं प्रॉब्लेम होतो. त्याशिवाय ते नाही होणार. हाफ पार्ट म्हणजे याला वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागेल. आणि समजा बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर, बरोबर आहे. समजा असं असेल, सी स्क्वेअर इक्वल टू असं असेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. तर मग याला आपण इथे घेऊन टाकलं आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मग आता प्रूव्ह केलं तर मग होईल ते. युजिंग साइन रूल साठी तुम्हाला इथं आणावं लागेल. ऍक्च्युअली हा क्वेश्चन मागच्या वेळेस प्रॅक्टिकल मध्ये आला होता, प्रॅक्टिकल मध्ये पण आला होता. युजिंग साइन रूल प्रूव्ह कोसाइन रूल, राईट. प्रॅक्टिकल मध्ये पण आला होता. सो या ठिकाणी जर आपण इथं आर एच एस घेतलं, सो इथं काय होईल, ए स्क्वेअर ना, ए काय येईल, के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. आणि इथं मायनस के स्क्वेअर साइन स्क्वेअर सी. आणि आता काय करणार, के स्क्वेअर कॉमन घेतलं तर काय होईल, इकडं साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी. आणि आता याच्या पुढे काय करणार, तर बघा याच्या पुढे असं करू शकता तुम्ही का के स्क्वेअर साइन स्क्वेअर आहे ना, तर साइन स्क्वेअर आपण एका ठिकाणी बघितलाय, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलाय, 1 - cos 2 θ इज इक्वल टू 2 sin² θ. तर sin² θ इज इक्वल टू काय येईल, 1 - cos 2 θ/2. तर sin² काय येईल इथं, किंवा 2 ने मल्टिप्लाय करून टाकलं आपण याला, 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड बघा. तर 2 sin² काय येईल, 1 - cos 2. आणि इथं याला असं राहू द्या, याला घ्या 1 - cos 2c. याला असं राहू द्या 2 sin² b. असंही a प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस बी करून. हा इथं मायनस आहे ना, इथं काय -1 + 2 cos c. हा 1 आणि -1 कट, cos 2c बरोबर आहे. हा आहे ना, राईट. ते कट झालं. हे जेव्हा कट झालं, आता आपल्याकडे काय राहिलं, cos 2c मायनस cos 2a 2. हा आता सांगा cos c मायनस cos d काय असतं. हा -2 sin. अजून एक असतो ना 2 sin. तिथं काय येईल 2 sin, याचं ऍडिशन ना, तर काय येईल इथं a प्लस सी येईल ना. नाही 2a + 2c/2 तर a प्लस सी येईल फक्त. आणि मग हा, तर मग काय येतं, a - c येईल. c - a कसं काय येईल, बरोबर लिहिलंय. ठीक आहे, थोडा विचार करा, तुम्हाला कळून जाईल मी लिहिलेलं बरोबर आहे. बरोबर आहे ना. -2 sin a - b/2 असतं ते. मायनस जेव्हा सुरुवातीला लागतो तेव्हा, इथं मी काय केलं, b - a केलेलं आहे, बरोबर ना, दुसरा फॉर्म्युला जो असतो. आता काय करणार, तर a प्लस सी काय असतं, पाय मायनस बी येईल ना. तर साइन पाय मायनस बी काय असेल, साइन बी असेल ना. तर 2 sin b साइन a - c प्लस 2 sin² b. तर 2 sin b कॉमन काढून घ्यायचं. आता 2 sin b कॉमन काढलं तर 2 तर कट होऊन जाईल.
आणि साइन बी राहील इकडं आणि मध्ये राहील साइन ए मायनस सी +2 प्लस साइन बी. आणि साइन बी ला काय लिहिणार तुम्ही? हे ए मायनस सी आणि साइन बी ला तुम्ही लिहिणार पाय मायनस ए प्लस सी. पाय मायनस ए प्लस सी काय होईल? साइन पाय मायनस ए प्लस सी, साइन ए प्लस सी. जेव्हा जेव्हा तुम्ही अशी गोष्ट करतायत ना तेव्हा लिहायचं फ्रॉम गिवन. कुठे कुठे असं केलंय? इथं पण केलंय ना? नाही, हे तर इथं नाही केलंय. कुठे केलं होतं आपण? वरती गेलं ना, वरती. जिथं जिथं करताना तुम्ही ते लिहायचंय. कुठून घेतलं ते? गिवन मध्ये दिलं होतं ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय? वाय. आता काय होईल? सो आता असं होईल, साइन ए मायनस बी काय असतं? साइन ए कॉस सी प्लस कॉस ए साइन सी प्लस साइन ए कॉस सी प्लस कॉस ए. कट होईल काहीतरी. काय कट होईल? हा, तर इथं काय झालं? 2 साइन ए, बरोबर ना? हा, 2 साइन ए. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं? काय प्रूव्ह करायचं इथं? आपण हे इथं घेतलंय ना? सॉरी, इकडं. हा, 2ab कॉस सी हे बघायचं. तर कॉस सी तर आहे आपल्याकडे. सो इथं काय होईल? साइन ए ला काय लिहू शकतो आपण? बी बाय के लिहू शकतो. साइन रूल ली हा या ना, बरोबर ना? जर सॉरी, ए बाय के असं असेल तर मग काय येईल? साइन ए इक्वल टू ए बाय के होईल, साइन बी इक्वल टू बी बाय के. 2ab कॉस सी. इथं लिहायचं फ्रॉम साइन रूल किंवा युझिंग साइन रूल. हे आलं, हेन्स प्रूफ LHS, बरोबर ना? हेन्स प्रूफ क्लिअर आहे. तर युझिंग साइन रूल तुम्हाला सॉल्व्ह करायचं. क्लिअर आहे. तर हे थोडं मोठं आहे, कारण की 3 मार्काच्या हिशोबाने पहिलं तरी मोठं आहे ते. 3 किंवा 4 मार्क. 3 मार्काचे. 4 मार्काला कधी कधी येतो, 3 मार्काला पण येऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? राईट. लिहित नका बसू, तुमच्या याच्यात आहे त्याला तर बघून घे. क्लिअर आहे? Thanks. त्याच्यानंतर हे झालंय. त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता 3 आणि 4 जे आहे ना ते प्रूव्ह करायचंय तुम्हाला. ते ऍक्च्युली थेरम नाहीयेत, ते प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहे. ते याच्यात चुकून आले, थेरम नाहीयेत. क्लिअर आहे? तर हे बघा, साइन रूल किंवा कोसाइन रूल पैकी कोणता तरी एक तर येतोच नाही. क्लिअर आहे ना? बघा, मी कोणता तरी एक तर येतोच. क्लिअर आहे? त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन.
बघा हा थेरम 3 पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा क्वेश्चन नंबर 2 दिलाय. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेला आहे हा थेरम 3 की होमोजिनियस इक्वेशन माहिती सगळ्यांना. होमोजिनियस इक्वेशन काय असतं, प्रत्येक टर्मची डिग्री काय असेल, सेम असेल, त्याला म्हटलं जातं होमोजिनियस इक्वेशन. द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इज नथिंग बट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. 2 डिग्री असणारे होमोजिनियस इक्वेशन आहे. आणि रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ऍक्च्युली हे इक्वेशन जे आहेत ना, एक्स स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0, हे तुम्हाला याच्यात पण दिसतं, कॉनिक सेक्शन मध्ये पण दिसतं, बरोबर आहे. पण आपल्याला जे दिलेलं इक्वेशन आहे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच आहे. हे कसं ओळखणार, तर ए स्क्वेअर मायनस ए बी काय असला पाहिजे तुमचा, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असलं पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर याचा प्रूफ खूप मोठा आहे. हा हा काय 2 केसेस आहेत त्याच्यामध्ये, राईट, 2 केसेस. सो पहिली केस, तर कन्सिडर द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स वाय. हे तर होमोजिनियस इक्वेशन मानून घेतलंय, ठीक आहे. तर याला एवढं मोठे लिहायची काही गरज नाहीये, फक्त असं लिहा होमोजिनियस गिवन लिहा. गिवन गिवन मध्ये असं लिहा, बोलू नका, बोलू नका. गिवन मध्ये एवढंच लिहा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. हे गिवन मध्ये क्लिअर, राईट. त्याच्यानंतर देअर आर प्रूफ मध्ये घ्या 2 केसेस. काय असेल, एक तर बी 0 असेल किंवा बी नॉट इक्वल टू 0 असेल, राईट. एक तर बी 0 असेल किंवा बी नॉट इक्वल टू 0 असेल. तर बी जेव्हा 0 असेल तेव्हा काय होईल, तर बी जेव्हा 0 असेल तेव्हा तर एक्स स्क्वेअर प्लस 2hxy राहील फक्त. अरे हा आहे ना, बरोबर आहे. आणि मग इथून एक्स कॉमन काढलं तर एक्स प्लस 2hy इक्वल टू 0, बरोबर आहे. ऑब्विस आहे. याचा अर्थ काय होतो, एक्स इक्वल टू 0 आणि ए एक्स प्लस 2hy इक्वल टू 0, म्हणजे 2 लाईन मिळाल्या आपल्याला. हा या ना, म्हणजे पहिल्या केस तर प्रूव्ह झाली की पहिली केस काय सांगते, हा लाईन कुठून पास होता. आता ही लाईन ओरिजिन म्हणून पास होते, ही लाईन ओरिजिन म्हणून पास होते. हा या ना, हे दोन्ही पण लाईन ओरिजिन म्हणून पास होत आहे. तर पहिली जी केस घेतली आपण बी इक्वल टू 0, याच्यामध्ये हे काय प्रूव्ह झालं की दोन्ही लाईन कुठून पास होत आहेत, ओरिजिन मधून पास. आता दुसऱ्या केस साठी ते ओरिजिन मधून पास होत आहे की नाही ते चेक करून दाखवायचं. दुसरी केस काय इथं, बी नॉट इक्वल टू 0. मग त्याच्यामध्ये आपण याला असं लिहून घेतलं. मग आता असं लिहिल्यानंतर हा ए बी एक्स स्क्वेअरला तिकडे आणला आणि कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड इथं लावली. कुठे, या ठिकाणी. कुठे लावली, इथं. कम्प्लिट द स्क्वेअर मेथड नुसार काय असतं, जो व्हेरिएबल असतो त्याच्या बाजूला कोण आहे तो बघायचा. किंवा असं म्हणू शकतात तुम्ही, ऍक्च्युली इथे आहे ना, स्वतःहूनच तुम्हाला थोडं डोकं लावावं लागेल. थोडस विचार केला, अरे हा कोणाचा स्क्वेअर आहे, बी वायचा स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. तर जनरली काय असतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. इथं बी वाय आहे आणि इथं कोण दिसतंय आपल्याला, एच एक्स दिसतंय. म्हणजे इथं कोण असायला पाहिजे, एच स्क्वेअर प्लस एक्स. म्हणजे इथं एच स्क्वेअर प्लस एक्स, बघा इथं बी वाय आहे तर इथं पण बी वाय आहे. इथं कोण आहे एक्स्ट्रा, एच एक्स. म्हणजे इथं कोण असला पाहिजे, प्लस एच एक्स एच स्क्वेअर एच स्क्वेअर. तर एका साईडला ऍड करून चालेल का, नाही. तुम्ही दोन्ही साईडला ऍड केला. दोन्ही साईडला जेव्हा ऍड केलं तेव्हा मला इथं काय दिसलं, बी वाय प्लस एच एक्सचा होल स्क्वेअर, राईट. इथून काय केलं मी, एक्स स्क्वेअर कॉमन काढून घेतला, बरोबर आहे. फक्त याला लिहिताना असं लिहिलं, काय लिहिलं, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एबीचा होल स्क्वेअर, बरोबर आहे. मग आता ह्या गोष्टीला इथं आणलं मी. कुठे आणलं, ह्या साईडला. ही जी गोष्ट आहे इकडं, याला मी इकडं आणलं, इथं घेऊन आलो. सो इथे मला दिसतंय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये येतं. कोणत्या फॉर्मॅटमध्ये येत आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी. सो बी वाय प्लस एच एक्स प्लस ए स्क्वेअर मायनस ए बी एक्स आणि बी वाय प्लस एच एक्स मायनस ए स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी एक्स. क्लिअर आहे. मग धीस इक्वल टू 0 आणि मग हा एवढा, हा पार्ट इक्वल टू 0 आणि हा पार्ट इक्वल टू 0 इथं लिहिलाय बा, बरोबर आहे, राईट. तुम्ही इथून ही स्टेप घेण्याऐवजी डायरेक्ट ही स्टेप पण लिहू शकता.
क्लिअर आहे राईट. सो आता तुम्ही जर नीट बघितलं याला, हा जो ह्या इक्वेशनला आपण या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो का, y इज इक्वल टू m1x. बरोबर आहे. y इज इक्वल टू m1x हे इक्वेशन कोणाचं असतं? अशा लाईनचं इक्वेशन असतं ज्या लाईन कुठून पास होतात, ओरिजिन मधून पास होतात. y इज इक्वल टू mx. y इज इक्वल टू mx कोणाचं इक्वेशन असतं? अशा लाईनचं इक्वेशन असतं जे लाईन्स कुठून पास होतात. तर मागच्या b इक्वल टू 0च्या केसमध्ये तर कसं आलं आपल्याला की एक लाईन तर काय म्हणतात डायरेक्टली अशी दिसते, अशी तिरपी चालली, आणि एक तर अशी होती एक्स इक्वल टू 0 ना, म्हणजे वाय ऍक्सिस होतं. इथं तर आपल्या क्लिअर कट अशा दोन लाईन दिसत आहे, दोन लाईन दिसत आहे इकडं, राईट. यांना फक्त नीट असं लिहून टाकलं, या फॉर्मॅटमध्ये लिहून टाकलं. या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर हा भाऊ जेव्हा इकडे जाईल तेव्हा त्याचा M1 काय येईल, मायनस असं होईल. या ठिकाणी मी इथे लिहून दाखवतो, बी वाय इक्वल टू मायनस, बरोबर आहे. आणि हा वाय, हा बी इथं आला, हा काय झाला तुमचा M1 झाला, हा या ना, आणि M2 काय झाला, हा झाला. बरोबर आहे, हो की नाही? तर ही ऍक्च्युली ही लाईन नाही लिहिली तरी चालेल, मी तर सांगतो. ही नाही लिहिलं ना, हे पूर्ण जे लिहून दिलं त्यांनी ते नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही फक्त हे जे दोन इक्वेशन आले याच्यावरूनच सांगू शकतात की वी गेट टू लाईन्स वी आर पासिंग थ्रू दी ओरिजिन. क्लिअर आहे. हे खालचं नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट इथे लिहू शकता विच इज द कंबाईंड इक्वेशन ऑफ द लाईन्स. हे लिहिलंय ना, ही लाईन लिहिली तरी चालेल, आणि त्याच्यानंतर हा हेन्स प्रूव्ह दॅट लाईन्स आर पासिंग थ्रू द ओरिजिन. देअर फॉर, म्हणजे हे स्टेटमेंट लिहिलं खूप महत्वाचं आहे. दोन स्टेटमेंट, हे मधलं स्टेटमेंट नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट याच्यावर इथे या. क्लिअर आहे. हे उगाच दिले, एवढा एक्स्ट्रा लिहायची काय गरज नाहीये, ते बघून घेतील. एवढं तर क्लिअर झालंय ना आपल्याला, वाय इज इक्वल टू एम एक्सच्या फॉर्मॅट मध्ये आलेलं आहे. वाय इज इक्वल टू एम एक्सच्या फॉर्मॅट मध्ये आलेलं आहे, म्हणजे काय, ती लाईन्स कुठून पास होते, ओरिजिन मधून पास होते. क्लिअर आहे. हे नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. क्लिअर. याचा आधीच्या जसं तसं उतरायचं, बरोबर आहे. एक्स्ट्रा कुठे कुठे काढायला सांगितलं मी तुम्हाला? हा, मी म्हटलं इथे एवढं लिहायचं नाही, एवढी लाईन लिहिली कायच नाही, ती गिवन मध्ये लिहून टाकायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? हा या ना, राईट. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं मग नेक्स्ट क्वेश्चन जो येतो तो त्यांनी क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलाय. हा, हा अनेकदा विचारला गेला. टॅन थिटा इक्वल टू, हाच दिलाय ना? हा, हाच दिलाय. टॅन थिटा इक्वल टू, बरोबर आहे, हाच दिलाय. ठीक आहे. तर टॅन थिटा इक्वल टू काय दिलंय, 2√a² मायनस ab अपॉन a प्लस b. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सो M1 प्लस M2 बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. तर ऍडिशन ऑफ रूट्स, काय रूट्स कोण, M1 प्लस M2 काय असतं हे तर आपल्याला माहिती, 2h/b आणि मायनस 2h/b, आणि M1 इंटू a काय, a/b, राईट. तर मग आपल्याला हे माहिती की M1 मायनस M2 चा होल स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण, a मायनस b चा होल स्क्वेअरला a प्लस b चा होल स्क्वेअर मायनस 4ab लिहितो ना आपण, हे त्या फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं. मग ए प्लस बी चा होल स्क्वेअर म्हणजे M1 प्लस M2 चा होल स्क्वेअर इथं लिहिला, -4 M1 M2, बरोबर आहे. आणि मग इथं बी स्क्वेअर इथं कॉमन काढला तर इथं तुम्हाला हे दिसलं, राईट. तर M1 मायनस M2 तुम्हाला हे मिळालं. क्लिअर आहे, राईट. सो ऍज थिटा इज द अॅक्युट अँगल, आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आपल्याला काय पाहिजे होतं, M1 मायनस M2 पाहिजे होतं, हे की आपल्याला M1 प्लस M2 माहितीये, -2h/b. M1 इंटू M2 माहितीये, a/b. आपल्याला थेरम प्रूव्ह करण्यासाठी M1 मायनस M2 पाहिजे होतं, राईट. तर M1 मायनस M2 कुठून मिळालं, आता आपण केलं ना वरती, त्याच्यावरून तुम्हाला मिळालं, ते इथं पुट करून दिलं, आणि मग तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल. हेच प्रूव्ह करायला सांगितलं ना त्यांनी आपल्याला, राईट. आणि हे कुठून मिळालं आपल्याला, हे तर आपण स्ट्रेट लाईन मध्ये शिकलोय ना, टॅन थिटा इक्वल टू
ना, दोन लाईन दिले असेल त्याच्यामधला अँगल काढायला सांगितलं असेल, टॅन थिटा इक्वल टू काय असतं, M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. तर ही गोष्ट या चॅप्टर मधली नाही, ही गोष्ट स्ट्रेट लाईन मधली. दोन लाईन आपल्याला दिलेल्या असतील, त्या दोन लाईन मधला अँगल कसं काढायचं युझिंग देअर स्लोप्स. क्लिअर आहे सगळ्यांना? हा जो थेरम आहे हा स्ट्रेट लाईन मधला थेरम आहे, त्याच्यावरून आपण हा थेरम प्रूव्ह केला. क्लिअर आहे सगळ्यांना? तर हे झालं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. त्यानंतर वेक्टर. बघा आता, हे जे थेरम आहेत ना वेक्टर बदले, हे तुम्हाला जसे तसेच तुम्हाला लक्षात ठेवायला लागते. बरोबर आहे? कोणते कोणते, हा ज्याला आहे ना 30 लँग्वेज मध्ये लिहावं लागेल, हा तुम्हाला रट्टच मारावा लागेल. कारण की काय याच्यामध्ये इफ ओनली पार्ट, इफ पार्ट, हे प्रूव्ह करण्याच्या पद्धती असतात. ओनली इफ पार्ट किंवा इफ पार्ट. आता हे मी स्वतः करत बसाल तर मग ते एक तर सोडून द्या, एक तर सोडून द्या, बाकीचे जे ते करा. पण याला करायचं असेल तुम्हाला पाठ करा. काय दिलंय, टू नॉन झिरो वेक्टर्स ए बी कोलिनियर if and only if their scalar m and n, at least one of them is non-zero such that ma plus nb equal to 0. बरोबर आहे? आता क्वेश्चन काय आला, दोन नॉन झिरो वेक्टर्स ए आणि बी, ते काय कोलिनियर आहे. कधी कोलिनियर आहे? कमीत कमी या दोघांपैकी एक तरी नॉन झिरो असला पाहिजे. बघा दोन्ही झिरो असेल तर इक्वल टू झिरो होणारच आहे. एम पण झिरो असेल आणि एन पण झिरो असेल तर इक्वल टू झिरो होईलच. मग कमीत कमी एक जेव्हा नॉन झिरो असेल तेव्हा हे कोलिनियर आहे, हे ते प्रूव्ह करून द्यायचं. क्लिअर आहे? तर तो थेरमचं स्टेटमेंटच जबरदस्त आहे. तर आता याच्यामध्ये काय आहे, पहिलं काय की सपोज ते कोलिनियर आहे हे मानून घेत. पहिलं काय सांगता येते, कोलिनियर आहे ते मानून घ्या. तर कोलिनियर असेल तर आपण जेव्हा कोलिनियरिटी शिकलोय की दोन वेक्टर कोलिनियर कधी असतात, ए इक्वल टू लॅमडा बी बघितलं आपण ना, ते प्रपोर्शनेट असतात किंवा इक्वल असतात. लॅमडाच्या की त्यांनी काय वापरलाय, टी वापर. क्लिअर आहे? आपण लिहिलं होतं आपल्या नोट्स मध्ये ए इक्वल टू लॅमडा बी, जे काही जे आपण बघितलं काय प्रपोर्शनेट असलं पाहिजे, तेव्हा आपण बोलतो कोलिनियर आहेत किंवा पॅरेलल आहेत. पॅरेलल और कोलिनियर साठी असं असतं. आणि मग मग मी काय केलं, सो हा टी बी इथं आला. तर थोडस नीट बघितलं तर मी इथं ए चा जो कोइफिशियंट आहे तो 1 आहे आणि बी चा कोइफिशियंट कोण आहे, -t. तर मी त्या 1 ला एम मानून घेतलं आणि -t ला काय मानून घेतलं, एन मानून घेतलं. तर जर 1 ला एम 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 ला 1 मानलं आणि एन ला -t मानलं तर एक तरी नॉन झिरो वेक्टर आहे. तर नॉन झिरो आहे ना एम कोइफिशियंट, हा झिरो होऊ शकतो. टीचर की तर काही व्हॅल्यू शकते, 0 1 2 3 मायनस काही होऊ शकतो. पण एम ची तर व्हॅल्यू फिक्स झाली तुमची काय. तर तिकडे तेच दिलं होतं वरच्या थेरम मध्ये, काही कमीत कमी एक तरी नॉन झिरो कोइफिशियंट पाहिजे एम किंवा एन पैकी. हे पक्का झालं. एक काय, एम कोण आहे, नॉन झिरो, हा झिरो येऊ शकतो. क्लिअर? त्याच्यानंतर समजा याला उलट पद्धतीने सुद्धा प्रूव्ह करू शकता. तर तुम्ही फक्त वरचा पार्ट लिहिला तरी चालेल. काहींना या पद्धतीने लिहायचं असेल या पद्धतीने पण लिहू शकतो. कसं उलट, कॉन्व्हर्सली काय, की हे दिलंय ऑलरेडी, हे देऊन ठेवलंय एम ए प्लस एन बी इक्वल टू 0. सो इथं ए इक्वल टू आपण असं लिहिलं
आणि याला काय मानून घेतलं, टी मानून घेतलं. याला काय मानून घेतलं, टी. आणि काय आलं, ए इक्वल टू काय आलं, टी. हे कधी येतं, कोलिनियर असेल तेव्हा. म्हणून प्रूव्ह काय हे असं असेल काय झालं, कोलिनियर. म्हणून तुम्ही वरचं लिहिलं तरी मार्क्स मिळतील, खालचं लिहिलं तरी मार्क्स. क्लिअर आहे. नाही लिहायचं, सोडून दुसरं करून ना. किंवा सोपं आहे बघायला गेलं, तुम्ही लिहिता आलं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर हा येतो, थ्री वेक्टर्स आर कोप्लॅनर इफेक्ट देअर एक्झिस्ट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी इक्वल टू झिरो. इथं दोन होते ना, इथं तीन आहेत. हे पण आपण बघितलंय, आपण डायरेक्ट बघितलंय. आपण जेई मध्ये करता एवढं बघितलंय की यांची ऍडिशन जर झिरो होत असेल तर आपण काय म्हणतो, कोलिनियर आहे. काय आहेत ते, हे बघितलंय ना आपण. कोएफिशियंटची ऍडिशन झिरो होत असेल तर काय असतं ते वेक्टर्स काय असतात, कोलिनियर. तेच फक्त त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिले आहेत. इथे पण दोन केस घेतलेले आहेत. तर हे जास्तच थेरॉटिकल आहे, हे जास्त याच्यात पडू नका, चुका होतातच याच्यावर. तर हे सोडत, ते आधीचं थोडं सोपं आहे, हे थोडं जास्त थेरॉटिकल. इतक्या थेरॉटिकल मध्ये आपण कधी जेई सीईटी मध्ये कधीच गेलो नाही, गरजच पडत नाही आपल्याला. आपलं फक्त गरज काय, कोएफिशियंटची ऍडिशन झिरो झाली, माझं काम जपलं, त्याच्या पुढे काय गरज नाही. क्लिअर आहे, राईट. हा, पण सेक्शन फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, सेक्शन फॉर्म्युल्याचं येऊ शकतो. राईट, सेक्शन फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. सेक्शन फॉर्म्युलाचं करता येत असेल तुम्हाला. हा, सेक्शन फॉर्म्युला हे डायग्राम काढायला पाहिजे ना तुम्ही, डायग्रामला मार्क्स. तर इथं ओ काय दाखवलाय, पोझिशन वेक्टर साठी. ठीक आहे, ओ ए पोझिशन वेक्टर ऑफ ए, ओ बी पोझिशन वेक्टर ऑफ बी, आणि ओ आर पोझिशन वेक्टर ऑफ. ही डायग्राम महत्वाची तुमची, प्रूफ जेव्हा करताय हा सोपा प्रूफ आहे, याला काही प्रॉब्लेम नाही. राईट, तर कसं करणार प्रूफ, तर आपण हे तुमचं गिवन आहे, थेरम आहे, आणि याचं प्रूफ. सो आपण हे बघितलं होतं ना, म्हणजे 10th मध्ये हा थेरम असतो, ते नाव विसरलो मी, की ए हे आपल्याला ऑलरेडी ती ए आर आणि आर बी आपण दिलंय, एम आणि एन हे ऑलरेडी देऊन ठेवले. नाही, त्यांच्या थेरमची गरज नाही, ऍक्च्युली तो वेगळा थेरम आहे आपण. हा, अँगल बायसेक्टर, बरोबर आहे. नाही, अँगल बायसेक्टर नाही, तो वेगळा आहे. अँगल बायसेक्टर वेगळा आहे, हा वेगळा आहे. आता फक्त एवढं लिहा, ए आर काय एम आहे आणि आरबी काय एन आहे. डायरेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट, बरोबर, ए आर आणि आरबी. सो एम आरबी एन ए आर, बरोबर आहे. आरबी ला कसं लिहिणार, ओबी मायनस ओ आर, आणि इथं ओ आर मायनस ओ ए, बरोबर आहे. म्हणजे बी ओबी काय, पोझिशन वेक्टर ऑफ बी बी डॅश, आणि पोझिशन वेक्टर ऑफ आर आर डॅश. हे लिहिलं, मग काय नाही, आता तुम्ही एमडी मल्टिप्लाय करून टाकलं, आणि मग एमडी मल्टिप्लाय केल्यानंतर हा इथे घेऊन आलो आपण, आणि याला तिकडे घेऊन गेलो, बरोबर आहे. तर या ठिकाणी आर कॉमन काढला तर काय, एम प्लस येणार झालं, तर हा खाली आला, इकडे तयार झालं, एम बी. हा सगळ्यात सोपा आहे प्रूव्ह, इतकं इथंच प्रूव्ह झालं. ते हे नाही चुकलं पाहिजे, हा खूप सोपा आहे. क्लिअर आहे. मग त्यानंतर पाचवा तर वरच्या सारखाच आहे, जसं एम 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 ए प्लस एन बी डॅश केलं ना आपण, त्यासारखा आहे पाचवा. क्लिअर आहे. सहावा तर प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे, हा थेरम नाही करू. सहावा तर काय, प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन. ठीक आहे. आता मुद्दा काय, डिफरन्सिएशन मधले थेरम येतात, पण एकदा तुम्ही डिफरन्सिएशन मधले थेरम बघा, तेव्हा तुम्हाला ते अजून डोक्याला ताप आहे. लाईन अँड प्लेन मधले नाहीत, लाईन अँड प्लेन मधले थेरम येत नाही. ठीक आहे, लाईन अँड प्लेन मधले थेरम येत, मी याच्यात जेवढे दिले त्यातलेच येते. क्लिअर आहे.
आता बघा हा चेन रूल आहे. तर दिला क्वेश्चन नंबर 1 डिफरन्सिएशन. क्वेश्चन नंबर डिफरन्शिएशनचा 1 आणि 4 सेम आहे. 1 आणि 4 सेम आहे, फक्त भाषा वेगवेगळी. 1 आणि 4 सेम. आता हा जो आहे ना, तुम्ही फक्त बघा. लिमिट वरून डिफरन्सिएशन बनतं. जर तुम्हाला थोडं माहित असेल डिफरन्शिएबिलिटी कॉन्सेप्ट, तर डिफरन्शिएबिलिटी कॉन्सेप्ट ते डिफरन्शिएबिलिटीचे थेरम्स आहेत, ते लिमिट वरून आले. झालंय भेटत चाललंय. हा, क्लिअर आहे. सो हा थेरम जो आहे, दरवर्षी एक दिवसाआधी रट्टा मारतात पोरं. जेवढं लक्षात तेवढं दुसऱ्या दिवशी लिहितात, बाकी नंतर कोणाला लक्षात राहत नाही. हा हा येऊ शकतो. हा हा थेरम येऊ शकतो. असं काही सांगता नाही. असं बोर्ड मारायचं मूडवर असतं ना सगळं. असं काही नाही. आणि त्या कॉन्झिक्युटिव्ह इयर्स मध्ये आलेत क्वेश्चन. असं काही नाही की मागच्या वर्षी आलं त्या वर्षी नाही. शॉर्टकट नाही, हे असं लिहावं लागतं. आता आता हे तुम्हाला समजायला जाईल ना. हे पाठ करा आणि तसं तसं लिहून टाका. याला 5 वेळा आहे ना पेज वरती लिहित बसायचं. हा, आणि मग ते दुसऱ्या दिवशी लिहून यायचं. उरले प्रश्न जे येतात ते म्हणजे इंटिग्रेशन मधले, ते तुम्ही करू शकता सगळे. याच्याबद्दल हाच आहे. हे सगळेच, हे सगळेच, याच्यामध्ये काहीच नाहीये कट करण्यासारखं. हे सगळंच लिहायचं तुम्हाला. हे सगळेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनचे दिले, जसं पहिलं प्रूव्ह करायला सांगितलंय. कसा प्रूव्ह करणार पहिला? पहिला क्वेश्चन प्रूव्ह करायला सांगितलंय. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सबस्टिट्यूशनली प्रूव्ह होतो. हा एक्स जागी काय टाकणार तुम्ही? साइन नाही टाकणार. एक्स जागी ए टॅन थिटा टाकणार. बघा क्वेश्चन बघा आधी. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बघितलं का? फक्त खरी काय खाक करणार आहे इथं बघून कळतले काय बघणार नाही. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दिलाय. एक्स जागी काय टाकणार? ए टॅन थिटा टाकणार, तो प्रूव्ह होईल ना. हा या ना, राईट. त्याचं सबस्टिट्यूशन. नंतर क्वेश्चन नंबर 2 प्रूव्ह दॅट, त्याच्यामध्ये काय करणार? एक्स जागी काय पुट करणार? सबस्टिट्यूट करणार. ए टॅन थिटाच पुट करणार. हा या ना. त्याच्यानंतर खाली थर्ड नंबरचा क्वेश्चन, 1/a² मायनस x². हे बघा,
या सगळ्यांचे प्रूफ 111 नंबरच्या पेजवर दिले आहेत कंटिन्युअस. ठीक आहे, सगळ्यांचे प्रूफ दिलेले 111 नंबरच्या पेज पासून. जे मी सांगत होतो ए टॅन थिटा टाकणार, कसं टाकणार ते दिलेलं आहे. क्लिअर आहे? हे अल्टरनेट आहे, हे प्रूफ आहे. दोन दोन लिहायची गरज नाहीये, एकच लिहायची गरज आहे, दोन दोन नाही. अल्टरनेट प्रूफ आहे. हा कोणतं काय हे सोपं आहे. 8 टाकून द्या, आपण करत आलो आतापर्यंत इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना. मी तुम्हाला तेच सांगितलं. म्हणून इथं पण हे हा क्वेश्चन पण आहे, a² - x² दिलाय, हा दिलाय. हा पण येऊ शकतो, हा पण येऊ शकतो. असं नाही की हे जे दिले तेच येतील. म्हणून पेज नंबर 111 पासून जेवढे जे चालू होतात या प्रॉपर्टी सगळे करा. क्लिअर आहे? जसं आता मी सांगितलं तुम्हाला, इथं इथं काय होऊ शकतं, इथं काय करू शकतो आपण, या ठिकाणी आपण याला असं लिहून टाकलं x+a, आणि मग हे कसं काय मिळालं ते सांगितलं होतं ना मी. 1/, छोटा +1 -1/, मोठा. किंवा आपण नाही लक्षात असेल तर मग याला आपण अशा पद्धतीने लिहितो. इथे एक स्टेप त्यांनी गायब केली आहे की वरती ना डिनॉमिनेटर वापरतो, तो वरती काय एक्स नाही पाहिजे रे मला. तर मी काय करणार, x +a -x - a, तर x कट होईल आणि इथं असं राहील ना, x+a, x कट झालं, 2a राहिला. वरती 2a चालणार आहे का तुम्हाला? पण 2a ने तुम्ही डिवाइड केलं. क्लिअर आहे? तर ऑलरेडी या गोष्टी आपण केलेल्या आहेत. क्लिअर आहे? तर हे सगळे जसे तसे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे एकाच लाईन मध्ये पुढे देऊन ठेवले. मग त्याच्यानंतर हा एक येतो युव्ही रूल. बरोबर आहे? सो बघा याच्यामध्ये काय केलं, युव्ही रूलचं प्रूफ, याचं प्रूफ आपण बघितलं नाही कधी. याचं काय, इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स जे आहे त्याला काय मानून घेतलंय, डब्ल्यू मानलंय. काय मानलंय, तर जेव्हा आपण याचं डिफरन्सिएशन करणार, ते इंटिग्रेशनचं, एखाद्या फंक्शनच्या इंटिग्रेशनचं डिफरन्सिएशन तो फंक्शन स्वतः असतो. म्हणजे इथं काय येईल, व्ही डी डब्ल्यू बाय डी. सो आता मी काय केलं, आता हा जो व्ही होता, तर व्ही तर काय आहे, डी डब्ल्यू बाय डी. आता यू आणि डब्ल्यूचं आपल्याला इंटिग्रेशन करायला सांगितलं. सपोज कशाचं इंटिग्रेशन आहे, यू डब्ल्यू. कोणाचं इंटिग्रेशन आहे, डिफरन्सिएशन. कोणाचं डिफरन्सिएशन, यू आणि डब्ल्यूचं आपण डिफरन्सिएशन करतोय. राईट? यू डब्ल्यूचं डिफरन्सिएशन काय, यू जसाचा तसा आणि डब्ल्यूचं डिफरन्सिएशन प्लस डब्ल्यू जसा तसा यूचं डिफरन्सिएशन. डब्ल्यूचं डिफरन्सिएशन कोण आहे, व्ही. डब्ल्यूचं डिफरन्सिएशन कोण आहे, तर मी याला असं तसं राहू दिलं. राईट? आता जर आपण मी याचं इंटिग्रेशन केलं, म्हणजे मी याला इंटिग्रेशन केलं आणि याला इंटिग्रेशन, तर एखाद्या फंक्शनच्या डिफरन्सिएशनचं इंटिग्रेशन काय येतं, तो फंक्शन स्वतः येतो. म्हणून काय आलं इथं, युडब्ल्यू. बरोबर आहे? आणि इथं काय झालं मग, आता याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन ना, हे असं आलं, हा या ना. बरोबर आहे? मग याला फक्त लिहिताना नीट लिहिलं तर आपल्याला इथं दिसेल की काय दिसतं इकडं, डब्ल्यू डी एक्स, आणि इथं काय डी यू बाय डी एक्स. फक्त याला इथे लिहून घेतं, डब्ल्यू ला इकडे लिहिलंय. बरोबर आहे? डब्ल्यू डी एक्स कोण आहे, वरती बघितलं ना आपण, काय डब्ल्यू डी एक्स कोण आहे, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स आहे. इंटिग्रेशन ऑफ, तर इथं आपल्याला हा फॉर्म्युला तयार मिळाला आपल्याला. हाच आहे ना आपला फॉर्म्युला, युव्हीचा रूल. हा फक्त आहे ना, ही गोष्ट जी आहे या गोष्टीला इकडे घेऊन या, किंवा याला याला इथे घेऊन या, याला इथे घेऊन या. याला जर तुम्ही इकडे घेऊन आलात ते या मिळालं तुम्हाला, हा या ना. राईट? तर हा पण येऊ शकतो. बरोबर आहे? बाकी तर मी तुम्हाला सांगितलं ते लाईन मध्ये. क्लिअर आहे? सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन क्लिअर आहे? ठीक आहे, तर हे एवढंच आहे, याच्याशिवाय काही वेगळं काही थेरम नाहीये. हे एवढेच आहे. याला फक्त तुम्ही 3-4 वेळा सॉल्व्ह केलं तरी होऊन जातं.
6 मार्काला थेरम येतात. 4 ते 6 मार्क. 4 ते 6 मार्काला थेरम्स असतात. प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन वेगळे. थेरम 4 ते 6 मार्काला असतात. क्लिअर आहे. पण एखाद्याला असं असेल की मला थेरम नाही करायचे, काही हरकत नाही, तरी सुद्धा पेपर सॉल्व्ह होतो. काय की ऑप्शन मध्ये असतात ना तुम्हाला, ऑप्शन मध्ये असतात, नाही लक्षात राहते थेरम. ठीक आहे, किंवा नाही मला एवढं सबस्टिट्यूट करता येते किंवा करता येते. आता काय काय सेक्शन फॉर्म्युला आहे ते आलं आपल्या नशिबात. पण टॅन थिटा वाला बघितला आपण, तो सोपा आहे. बरोबर. पेअर ऑफ स्टेटलांचे ते केसेस आहे ते पण थोडं सोपंच होतं बघायला. ते जे लक्षात राहिलं ते लक्षात राहिलं, जे नाही राहिलं ते नाही राहिलं. जर नाही लक्षात ते तुम्हाला पूर्णपणे थेरम, तर मग त्याच्यामध्ये पडायचं नाही, सोडून द्यायचं, दुसरा क्वेश्चन घ्यायचं. काय की ऑप्शन मध्ये 80 मार्काचा तुम्ही बघायला, ऑप्शन मध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन असतात, भरपूर असतं. क्लिअर आहे. ठीक आहे. हरे कृष्ण.